विद्यार्थी, महावैज्ञानिक, त्याचबरोबर मार्गदर्शक शिक्षक आजच्या या 12व्या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी सहभागी झालेलो आहोत. यात मला विद्यार्थ्यांसाठी एक विशेष सूचना द्यावीशी वाटले की जेव्हा आपण एखादी गोष्टीकडे बघतो ना, त्याच्यात निरीक्षण शक्ती वाढवली पाहिजे. जर तुम्ही एक निरीक्षण शक्ती वाढवली तर मुंग्यांचं तुम्ही वारंवार निरीक्षण करा. मुंग्या काय करतात, जे द्विदल प्रकारची धान्य असतात ती 2 भाग करतात आणि मग नंतर सेव्ह करतात. 2 भाग करतात. 2 भाग केल्यानंतर ते अंकुरित होत नाही आणि त्यांना ते नंतर दुसऱ्या वेळेमध्ये खाण्यासाठी ते उपयोगी पडतं. पण जी धन असतात, धन माहिती तुम्हाला कोथिंबीर ज्याच्यापासून होते, त्याचे ते 2 भाग न करता 4 भाग करते. आणि हे तिला कसं काय माहिती? हे निसर्गाची एक किमया आहे आणि ते आपल्याला बघण्याची दृष्टी जर आली तर आपल्याला नक्कीच कळेल, विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि त्याच्यातून नवीन शोध लागेल. बघा, आता जे संभाव्य आपल्या समोर जे प्रश्न येणार आहेत ते आरोग्याच्या संदर्भात आहे. WHO ने आत्ताच नुकतंच जाहीर केलेलं आहे की 2025 नंतर 3 माणसांमध्ये एका माणसाला कॅन्सर असेल. मग आपण काय नुसती हॉस्पिटलच बांधायची का? शासनाने नुसती हॉस्पिटलच तयार करायची आणि त्याच्यावर उपचार करत बसायचा का? तसं न करता त्याला कसं रोखता येईल या संदर्भात मुलांनी विचार करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आता तुम्ही कोरोना नंतर जर सर्वे केला गेला दिल्लीमध्ये, नुसत्या दिल्ली मेट्रो सिटीमध्ये, तिथल्या मुलांना दर वर्षाला 12,000 विद्यार्थ्यांना श्वासाचा कॅन्सर होतो, फुफ्फुसांचा कॅन्सर होतो. आता हे कसं टाळता येईल? भविष्यभर अंधारात आहे आणि ते कसं टाळता येईल हे प्रश्न मुलांच्या नजरेत पडले पाहिजे आणि त्याच्यावरती काम झालं पाहिजे असं मला वाटतं. एकंदरीत या प्रदर्शनाचं नियोजन अतिशय उत्तम होतं. राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था अतिशय खरंच सुंदर